नमस्कार मंडळी, आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाची रबडीदार साबुदाणा खीर तयार करूया. नेहमी नेहमी उपवासाला काय बरं बनवायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? मग अशी ही खीर एकदा नक्की ट्राय करून बघा. त्याच्यासाठी इथे मी अर्धा वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतलेला आहे. अगदीच वेळ नसेल तर 4 तास तरी भिजवून घ्यायचा, म्हणजे आपली खीर खूप छान होते आणि झटपटसुद्धा तयार होते. त्याच्यानंतर कढई घ्यायची. कढईमध्ये थोडं पाणी घालायचं, कारण दूध खाली तळाशी लागू नये याच्यासाठी. त्याच्यानंतर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलंय. दूध चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे एक उकळ आली ना तरच बाकीची जिन्नस घालून घ्यायची. केसर घालायचा म्हणजे रंग छान येतो. अर्धी वाटी साखर घालायची. साखर मिक्स करून झालं की लगेच भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. साबुदाणा घातल्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं किंवा सतत मिक्स करत राहायचं. साबुदाणा खाली तळाशी लागू नये याच्यासाठी. त्याच्यानंतर वेलची पावडर घालायचं, म्हणजे खीरला चव खूप छान येते. किंवा तुमच्याकडे उपवासाला वेलची पावडर चालत नसेल तर नाही घातली तरी चालेल. मस्त अशी खीर तयार झाली. गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर भरपूर साजूक तूप घ्यायचं. चांगलं गरम झालं की आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता, किंवा तुमच्याकडे कुठले ड्रायफ्रूट उपवासाला चालतात इथे तुम्ही घेऊ शकता. मस्त असा तडका तयार झाला की आपली तयार झालेली खीर आहे त्याच्यात ओतून द्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. एकतर साजूक तूप घातल्याने खीर पचायला खूप हलकी होते, त्याचसोबत चवीला सुद्धा खूप छान लागते. तयार झालेली खीर पूर्णपणे गार करायची आणि मस्त अशी खाऊन घ्यायची. इतकी छान होते ना चवीला. उपवास नसला तरी तुम्ही ही खीर कराल, इतकी छान होते. त्याचसोबत महाशिवरात्रीचे उपवास चालू होणार आहे. अशी खीर नक्की ट्राय करून बघा. आणि याचा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल ना, खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करून नक्की बघा.